चौदिशी मानवा रावळे मंदिरे नांदतो देव हा आपल्या अंतरी चौदिशी मानवा रावळे मंदिरे मेघ है दाटती कोठुनी अंबरी सूर्य येती कसे वाजते बासुरी रोम रोमी फुले तीर्थ है भुवरी दूर इंद्रायणी दूर ती चौदिशी मानवा रावळी मंदिरी गंध का हासतो पातळी सारुनी पाहते निर्झरी प्रेम संजीवनी भोवताली तुला साध खाली कुणी कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधिशी मानवा रावळी मंदिरे भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दाळ धर्मातनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. मंडळी, विलासजी देशपांडे हे एमरॉल्ड या कंपनीमध्ये संचालक या पदावरून निवृत्त झाले. गाणं हे त्यांचं काही म्हणजे त्यांचं प्रोफेशन नाही. रफी साहेबांबद्दलचं त्यांचं प्रेम इतकं आहे की ते त्यांना देव मानतात आणि रफी साहेबांची गाणी ऐकून ऐकून ते म्हणायला लागलेत, कोणाकडेही शिक्षण न घेता. असा हा अवलिया माझ्या नेमकं एका नाटकाच्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि याला झाली आता 10-15 वर्ष होत आली. 15 वर्ष एकत्र आहेत. त्यांना मी सतत ही गाणी रफींची, त्यांचा आवाज बराचसा सूट होतो म्हणून तुम्ही गा गा म्हणून आज ते घोडबंदर वरून आलेले आहेत. कासार वडवलीला राहतात. तिकडून ते इथे खास अभिषेकसाठी आले. त्यांची एक वेगळी ओळख अशी की त्यांचे वडील जयंत देशपांडे हे उल्हासनगरमध्ये त्यांनी शिवसेनाचा आपला झेंडा रोवला. तिथे त्यांनी उभं केलं. त्यांचे हे चिरंजीव यांनी नंतर शिवसेनेचं आपलं कार्य पुढे उल्हासनगरमध्ये रुजवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय आनंद दिघेंचे जे काही थोडके होते, मोजके होते, त्यात विलासजी स्वतः होते. त्यांची विविध इव्हेंट्स म्हणून स्वतःची एक संस्था आहे. त्यानुसार ते काही सामाजिक कार्य करत असतात. सतत दुसऱ्यांना मदत करण्याची त्यांची वृत्ती आहे.